हे काम आपण कराल का? यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित केलेलं आहे आपण या शब्दाला. सर्वनाम, क्रियापद, उभयान्वय, अव्यय का भाववाचक नाम? तर पहा हे कशामध्ये येतं? आपण सर्वनाम मध्ये येतं. 1 नंबरचा पर्याय विद्यार्थ्यांनो बरोबर आहे. तर पहा आता स्पष्टीकरण. सर्वनाम आपण कशाला म्हणतो? नामाऐवजी वापरण्यात येणारा जो काही शब्द असतो त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी म्हणजे पुन्हा पुन्हा नामाचा उच्चार टाळण्यासाठी आपण सर्वनामांचा वापर करतो आणि सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो आणि त्याचप्रमाणे सर्वनामांना प्रतिनामे असे देखील म्हणतात. पहा मराठी भाषेमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत. कोणते कोणते आहेत पाहते? मी, तू, तो, हा, जो, कोण, आपण, काय, स्वतः. आणि तो मध्ये पहा काय येतं? तो, ती, ते, त्या. ते लिंगानुसार येतं. हाही, हे, हा, जोजी, जे, जा. हे अशा प्रकारे हे 9 मुख्य सर्वनामे आहेत मराठी भाषेमध्ये. तर पाहूया आता पुढील प्रश्न. अवकृपा या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा. श्रद्धा, कृपा, क्लेश का आपत्ती? तर पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कृपा. कृपाच विरोधार्थी शब्द येतं अवकृपा. स्पष्टीकरणमध्ये पहा इथे प्रत्येक पर्यायामधील जे काही शब्द आहेत त्यांचे विरोधार्थी शब्द इथे दिलेले आहे. जसं की पहा अवकृपा विरोधार्थी शब्द आहे कृपा. क्लेशचे विरोधी शब्द आनंद, प्रसन्न. श्रद्धा, अश्रद्धा, अविश्वास. आपत्ती, सुस्थिती. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो वनरक्षक भरती जर तुम्ही तयार करत असाल तर तुम्ही हा पुस्तक जरूर वापरा, कारण या पुस्तकामध्ये प्रत्येक पर्यायाचा जो काही स्पष्टीकरण आहे ते अगदी चांगल्या रीतीने दिलेलं आहे आणि यामुळे तुमचा अभ्यास देखील चांगला होणार आहे. तर आता पाहूयात आपण पुढील प्रश्न. तू ही कविता पाठ कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय आहे? तर पहा तू ही कविता पाठ कर. आता क्रियापदाचे जे अर्थ आहे त्यावर आधारित व्हिडिओ मी आधी देखील अपलोड केलेले आहे. जर क्रियापदामध्ये आ असं उच्चार येत असेल तर ते काय असतं? आज्ञार्थी. म्हणजे पहा ब हे पर्याय इथे बरोबर आहे. तर पहा ब पर्याय बरोबर आहे. ज्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, मागणी, आशीर्वाद, सल्ला, विनंती, प्रार्थना, उपदेशाचा बोध होत असेल त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. मग पहा इथे दिलेलं आहे मुलांना चांगला अभ्यास करा, सर्वांनी मास्क वापरा. सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. तर पहा जोड शब्द सांगायचे आपण. पिवळे, पोवळे, ओवळे का आवळे? तर पहा सोवळेचं जोडीने येणारा शब्द कोणता आहे? ओवळे. सोवळं, ओवळे. तर पहा आता स्पष्टीकरणामध्ये दिलेत सोवळे, ओवळे. रंगीबेरंगी, भाजी पोळी, थोडे बहुत, शेतीवाडी, गुरे ढोरे. अशा प्रकारे या स्पष्टीकरणाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. हा साप खूपच मोठा आहे वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा. पहा अगदी सोपा प्रश्न आहे. उद्गारार्थी वाक्य कोणतं असणार आहे? हे पर्याय बरोबर आहे. अबब केवढा मोठा साप आहे हा. तर स्पष्टीकरणामध्ये इथे काय दिलं? उद्गारार्थी वाक्य म्हणजे भावना, आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी व्यक्त करण्यासाठी वापरलेली वाक्ये. जसं की उदाहरण दिलेलं आहे काय आश्चर्य, तू इथे कसा? आणि उद्गार चिन्ह हे वाक्यामध्ये येतच. पुस्तक मागवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा.